दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नावरती फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। ते नेमकं काय बोललेत बघूया। ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध तयार होत आहेत, त्याच्यामुळे काही एक चर्चा आहे। कितपत खरी खोटी काय ते मिलिंद नार्वेकर बसले आहेत, त्यांना माहिती असेल। त्यांनी हा प्रश्न विचारायला सांगितलं। उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही। आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार। आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, ते संबंध आहेतच। म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की मी नेहमी सांगतो की साऊथ इंडियामध्ये जसं नेते एकमेकाचे जान के प्यासे अशी जी परिस्थिती ती महाराष्ट्रात फारशी कधी राहिली नाही। त्याच्यामुळे ते संवाद करायला बोलायला काही अडचण नाही आहे। पण लगेच त्याचं आता त्या दिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धवजींना भेटले। आता भेटल्यानंतर उद्धवजींची सवय आहे, ते काहीतरी बोलतात, हे काहीतरी बोलले, लगेच त्याच्या अशा बातम्या झाल्या जसं काही आता उद्या उद्धवजी आमच्या सोबतच येणार आणि चंद्रकांत दादांनी त्यांना पायघड्यास टाकलेले आहेत। तर मला असं वाटतं की असं नाहीये, ठीक आहे, म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाहीये, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती राहायला गेलेले नाहीयेत। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत। त्यांच्या आरोपांनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। या सर्व चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर मत व्यक्त केलेलं आहे। काही बाबतीत मीडिया हा वेड्यांचा बाजार झाला आहे, माफ करा पण स्पष्ट सांगतो। आता आज मी एका चॅनलवर बघत होतो, वर्षा पाडणार, अरे काय वेड्यांचा बाजार आहे, ते कोणाच्या घरची मालमत्ता आहे। असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे, त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे, 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते। त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही। परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल। पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये, अशा प्रकारच्या चर्चा आहेत। त्यामुळे मला असं वाटतं एवढं उत्तर पुरेसं आहे।